हॉटेलसारखी एकदम झणझणीत आणि दाटसर अशी आज आपण भरपूर अशी कट आलेली शेवभाजी बघणार आहोत. याच्यामध्ये शेव बनवण्यापासून रस्सा भाजी करण्यापर्यंत पूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे. कांदा आणि खोबऱ्याचं मस्त असं वाटण दाखवलेलं आहे. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या झणझणीत भाजीला सुरुवात करूया. सर्वात आधी एक बाउल घेतलं आहे, त्याच्यामध्ये 3 वाटी मी इथं बेसन घेतलेलं आहे. याच्यामध्येच 1 चमचा म्हणजे चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट टाकते आहे, अगदी थोडीशी हळद टाकायचं आहे आणि थोडं थोडं मिक्स करून ह्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. अगदी जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्ट करायचं नाही. प्रकारे आपण शेव बनवण्यासाठी करतो सेम तसंच पीठ बनवून घ्यायचं आहे. अर्धा ग्लास मला इथं पाण्याचा वापर झालेला आहे. नंतर ना शेव करण्याचा जो साचा असतो मीडियम साईजचा तो घेतलेला आहे. त्याच्यावरती मोठा साईजचा साचा लावूया आणि आतमधून पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्याने काय होतं, बेसन भांड्याला चिटकत नाही, त्याच्यामुळे तेल लावून घेऊया. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ते नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर अशा प्रकारे मी सर्व बाजूने तेल लावून घेतलेलं आहे आणि यामधलं जेवढं पीठ बसेल तेवढं आपण यामध्ये ॲड करणार आहोत. याच्या आधी पण मी इथं झणझणीत असा महाराष्ट्रीयन स्टाईल थोडासा वेगळ्या पद्धतीने तडका लसूण शेव दाखवलेला आहे, जे तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळून जाईल. तडकावाली लसूण शेव, थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली. एकदा नक्की ती रेसिपी बघा. तर याचं झाकण लावूया आणि पूर्ण पॅक करून घेऊया. या ठिकाणी मी इथं तेल ठेवलेलं आहे गरम करायला. पूर्ण कडकडीत गरम करायचं आहे. स्टार्टिंगला गॅस मोठाच ठेवायचा आहे, कारण स्टार्टिंगला सोडल्या लगेचच त्याला तेलकट होऊ नये म्हणून गॅस मोठा करायचा आहे. नंतर जर तुम्हाला जास्त तेल गरम वाटत असेल तर लो किंवा मीडियमवरती करू शकता. तर 1 ते 2 मिनटं हे शेव चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे. साधारणतः इथं 3 ते 4 मिनटं झालेले आहेत. गॅस मोठा टू मीडियम करून मी शेव तळून घेतलेले आहेत. तर हे सर्व काढून घेऊया. थोडासा लालसर रंग आणू द्यायचा आहे, जास्त पण पांढरी ठेवायची नाही किंवा जास्त काळपट ठेवायचं नाही. तर अशा प्रकारे राहिलेली सर्व शेव आपण करून घेऊया. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे आपली शेव तयार आहे. त्याच्यानंतर स्टँड ठेवलं, गॅस चालू केला आहे. याच्यावरती 3 मीडियम साईजचे कांदे आणि खोबरं ठेवलेलं आहे. तुम्हाला हवा असेल तर टोमॅटो आणि लसूण पण ह्या वेळेसच भाजून घेतला तरी चालेल. तर अशा प्रकारे कांदा आणि खोबरं भाजून घेतलं आहे. हे साईडला काढून थोडंसं थंड झालं की याच्यावरचा जो भाग असतो तो काढून घ्यायचा आहे. अगदी इझिली भाजलं जातं म्हणून मी तर स्टँडवरती भाजून घेतले. तुम्हाला हवा असेल तर बारीक कापून कढईमध्ये परतून घेतला तरीही चालेल. तर अशा प्रकारे आपण खोबरं आणि कांदा याचं वाटण करण्यासाठी चिरून घेतलेलं आहे. तर हे साईडला ठेवूया. तर कांदा आणि खोबऱ्याचं आपलं काम झालं आहे. त्याच्यानंतर कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये खडे मसाल्यांमध्ये 2 तमालपत्री, 2 दालचिनी, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि 2 चमचे तिळाचा वापर करायचा आहे. गॅस मोठा केला आहे आणि एखादा मिनिटभर हा मसाला चांगल्या प्रकारे कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि हा मसाला पण काढून आपण थंड करून घेऊया. तर इथं आपला मसाला थंड झालेले खडे मसाले, त्याच्यानंतर कांदा आणि जे खोबरं आहे ते पण थंड झालं आहे. 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून निवडून. लसूण घेतलं आहे 14 ते 15 पाकळ्या आहेत. आलं घेतलेलं आहे 2 इंच थोडेसे बारीक काप करून आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो, ते पण मीडियम साईजमध्ये बारीक करून घेतलं. खडे मसाले टाकूया. त्याच्यानंतर खोबरं टाकायचं आहे. काय होतं, मसाल्यामध्ये खोबरं व्यवस्थित बारीक केलं जातं, नाहीतर ते जर तुम्ही एकत्रित बारीक केलं ना तर व्यवस्थित असं खोबरं बारीक होत नाही आणि भाजी अशी रवाळसारखी लागते. त्याच्यामुळे मी मसाला आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. हे काढून घेऊया. याच्यामध्येच कांदा टाकायचा आहे, कोथिंबीर टाकते आहे, लसूण टाकायचं आहे आणि आलं टाकून याची पण पाण्याचा वापर न करता आपण हे बारीक करून घेणार आहोत. तर मी इथं टोमॅटो ॲड केलेलं नाही आहे, थोडंसं बारीक अशी पेस्ट केलेली आहे. जास्त जाड ठेवलेलं नाही किंवा जास्त बारीक पण केलेलं नाही आहे, मीडियममध्ये बारीक करून घेतलं आहे. टोमॅटो टाकूया. टोमॅटो मी नंतरनं बारीक करते, कारण टोमॅटो जास्त पण बारीक करायचं नाही आपल्याला, थोडंसं मीडियममध्ये बारीक करायचं होतं म्हणून मी लास्टला बारीक करून घेतलं आहे. फोडणीसाठी कढई ठेवायची. मोठ्या चमच्याने 3 चमचे तेल टाकायचे. तेल चांगलं गरम झालं की 2 चमचे काळं तिखट चवीनुसार, लाल तिखट अर्धा चमचा, थोडीशी हळद टाकूया आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया 1 चमचा
आणि बारीक केलेलं आपलं खडे मसाले आणि खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे. त्याच्यानंतरनं आलं लसूण कोथिंबीर वगैरे त्याचं वाटण, टोमॅटो टाकूया. 1-2 मिनटं गॅस मिडियम करून मी इथं परतून घेतला आहे मसाला आणि त्याच्यानंतरनं गरम मसाला टाकला 1 चमचा. गरम मसाला माझ्याकडून राहायला गेला होता म्हणून मी नंतरनं ॲड केला आहे. एखादा मिनिटभर परतून घेतलं की याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकले, साधारणतः 1 ग्लास. प्लेट झाकूया आणि 1-2 मिनटं ही भाजी चांगल्या प्रकारे ग्रेव्ही होईपर्यंत शिजवून घ्यायची. त्याच्यानंतरनं गरम पाणी ॲड केले 3 ग्लास आणि 5 ते 6 मिनटं लो फ्लेमवरती ही भाजी चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची. अशा प्रकारे आपली इथं दाटसर रस्सेदार आणि कट आलेली अशी झणझणीत शेवभाजीचा रस्सा तयार आहे. गॅस बंद केला आहे, भाजी गरमच आहे तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये शेव टाकायची. मी पूर्ण शेव एकत्रित टाकेन आहे. थोडी शेव जी आहे ती साईडला ठेवली आहे. तर एखादा मिनिटभर झाल्यावर बघू शकता लगेचच भाजी गरम असल्यामुळे ही भाजी लगेचच शेवमध्ये ऑब्झर्व झाली आहे. तर ही तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. अशा प्रकारे गावरान पद्धतीने किंवा महाराष्ट्रीयन स्टाईल घरच्या घरी कमी साहित्यात झटपट अशी आपली शेवभाजी तयार आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल